राम राम मंडळी, आज आपण बनवतोय पोह्यांचा चिवडा। बघू शकता तुम्ही, चाळण घेतली आहे मी, पत्र्याची चाळण असेल ते बघून घ्या। तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात डायरेक्ट चाळण ठेवली। पोहे इकडे तिकडे पसरायचे आणि जळायचे टेन्शनच नाही आहे। बघू शकता तुम्ही, आणि छान पोहे फ्राय होऊन निघतात। ह्याच पद्धतीने मी सर्व पदार्थ असेच फ्राय करून घेतले। शेंगदाणे, खोबरं नाही टाकले मी, शेंगदाणे, डाळ आणि आता आपल्याला वाटण करायचं आहे। कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची ते पण फ्राय करून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे जाडसर। फोडणीला टाकले मी राई, जिरं, हिंग, हे जो मसाला वाटलेला आहे तो, आणि माझा सिक्रेट मसाला आहे। जरा आमचूर पावडर टाकली, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकले सर्व, आणि छान मसाला परतून घ्यायचा आहे। कारण पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे स्लो गॅसवर 1-5 मिनटं, कारण काय चिवडा नरम पडणार नाही। बघू शकता, खायला एक नंबर, बनवून बघा।